नमस्कार। तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरीने श्वेताला फोन केलेला असतो आणि ती आता श्वेताला विचारते की श्वेताताई कुठे आहात, पोहोचलात का तुम्ही? तेव्हा श्वेता म्हणते की ते महत्त्वाचं नाही आहे, तुमचा तो व्हिडिओ ना माझ्यापर्यंत पण पोहोचला आहे, अशा का भांडत होता गं तुम्ही, बऱ्या आहात ना तुम्ही? तेव्हा या तिघीही आता एकमेकींकडे बघायला लागतात। आता तेजा म्हणते की ऐक ना श्वेता, अगं हिने वल्लरी आहे ना, वल्लरीचीच आयडिया होती ही, वल्लरीनेच आम्हाला सांगितलं होतं तसं करायला। मी तुला सांगते की तू जर इथे असतेस ना तर आपण दोघींनी मिळून विरोध केला असता तिला। तेव्हा श्वेता म्हणते की पण तुम्हाला काही लाजा वगैरे वाटतात की नाही गं? यावर वल्लरी श्वेताला समजावत म्हणते की श्वेताताई हे बघा ते नाटक होतं, खोटं खोटं भांडत होतो आम्ही आहोत, हे बघा तुम्ही इथे आलात ना की सगळं एक्सप्लेन करीन मी तुम्हाला, फक्त तुम्ही लवकर या, वाट पाहतोय आम्ही तुमची। तितक्यात आता डोरबेल वाजते। तेव्हा वल्लरी श्वेताला म्हणते की बरं कोणीतरी आलंय, लवकर या, फोन ठेवते, असं म्हणून ती फोन ठेवून देते। आता प्रेरणा जाऊन दरवाजा उघडते तर बाहेर कोणीतरी दोन बायका आलेल्या असतात, म्हणजे त्या प्रेरणाच्या दोन मैत्रिणी असतात। आता त्या दोघींना बघून प्रेरणा म्हणते की राधिका, प्रिया, तुम्ही दोघी इथे कशा काय? म्हणून आता तेजा, वल्लरी आणि प्रेरणा त्या दोन बायकांना घरात बोलवतात। तेव्हा आता त्यातील एक बाई प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, अगं जे काही झालं ते सगळं समजलं आम्हाला, तुझी चौकशी करण्यासाठीच आम्ही इथे आलो आहे, म्हणजे कशी आहेस, बरी आहेस ना तू? यावर प्रेरणाला काहीच कळत नाही आणि ती वल्लरीकडे बघायला लागते। तेव्हा वल्लरी आता प्रेरणाला काहीतरी खुणावून सांगत असते, मात्र प्रेरणाला काही समजत नसतं आणि ती खूप शॉक होऊन या दोघींकडे बघत असते। आता प्रेरणाची एक मैत्रीण म्हणते की तुमचा एक व्हिडिओ बघितला मारामारीचा, मग तर वाटलं की भेटलंच पाहिजे गं तुला, आता तुला बघितलं प्रत्यक्षात आणि आमचा जीव भांड्यात पडला बघ। आता तितक्यात तेजा येते आणि प्रेरणाच्या मैत्रिणींना म्हणायला लागते की बरं झालं तुम्ही आलात, प्रेरणाला पण जरा बरं वाटेल। आणि आज ती परत वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी, अगं तू इथे बघत काय उभी राहिलेस, जा त्यांना चहा पाण्याचं विचार जरा। तेव्हा वल्लरी पटकन तेजाला चिमटा काढते आणि खुणावून सांगायला लागते। तर प्रेरणासुद्धा तेजाला खुणावत असते की आपलं तर भांडण झालं आहे ना, असं सर्वांना दाखवून द्यायचं आहे। आता वल्लरीसोबत या दोघींनाही बोलताना पाहून प्रेरणाच्या मैत्रिणी आश्चर्याने तेजाला विचारायला लागतात की पण तेजा, तुमचं तर भांडण झालं होतं ना, मग तू वल्लरीला का सांगते चहा पाण्याचं बघायला? आणि इतकं मोठं भांडण झालं असताना तुम्ही दोघी पण इथे वल्लरीच्या घरी काय करताय? तेव्हा वल्लरी म्हणते की हकलतच होते मी त्यांना, म्हणजे मला पण या दोघी माझ्या घरात नको आहेत, बघितलं ना तुम्ही कसं लोचटासारखं माझ्या मागे पुढे करतायत, ते मला चहा कॉफी द्यायला सांगतायत, तेही या प्रेरणाच्या मैत्रिणींना। आणि ती तेजाला धक्का देत म्हणते की चला आता निघायचं, आणि मोठ्याने ओरडून म्हणते की येऊ नका माझ्या घरात परत, माझ्यात माणुसकी आहे ना म्हणून मी प्रेरणाताईंचं सामान घ्यायला येऊ दिलंय यांना घरी, पण आता निघायचं, चला निघा। तेव्हा तेजा म्हणते की तू जास्त शहाणपणा करू नकोस वल्लरी, आम्हाला काही गरज नाही आहे तुझी, असं म्हणून त्या प्रेरणाच्या त्या दोन मैत्रिणींसमोर खोटं भांडणं करायला लागतात। आता वल्लरी मैत्रिणींना आणि प्रेरणा आणि तेजाला सुद्धा घरातून हकलून देते आणि दरवाजा आता लावून घेते। त्यानंतर आता त्या प्रेरणाच्या दोन मैत्रिणी एकमेकींशी बोलत खाली जात असतात। तेव्हाच आता वल्लरी बाल्कनीमध्ये येते आणि वरूनच या दोघींनाही बघायला लागते। तेव्हा या दोघीही एकमेकींना म्हणत असतात की प्रेरणाचं बिचारीचं खूप वाईट वाटतंय ना, काय चालू आहे तिच्या आयुष्यात काय माहिती, आणि आत्ता कुठे सुख आलेलं बघ तिच्या आयुष्यात, आणि हे सगळं होऊन बसलंय तिच्या आयुष्यात, प्रेरणाचं हे इथे असं आणि तिकडे ते समीर सर किती विचित्र वागतायत हल्ली ते माहिती आहे का, आणि कित्येक दिवस तर ऑफिसला सुद्धा येत नाही आहे, त्यामुळे सगळी कामं पेंडिंग आहेत। आता हे सगळं वल्लरी ऐकत असते आणि समीर सरांचं नाव ऐकून वल्लरी थोडीशी अस्वस्थ होते। तर आता यानंतर आपण पाहतो की श्वेता घरी आलेली असते। तेव्हाच आता प्रेरणा तिला विचारायला लागते की श्वेता, वल्लरीने तुला काहीतरी पुरावा आणायला नाशिकला पाठवलं होतं गं, तो पुरावा सापडला का तुला? तर तेजासुद्धा एक्सायटेड होऊन म्हणायला लागते की श्वेता सांग ना गं, काय सापडलं तुला? नाही म्हणजे कुठले पुरावे गोळा करायला गेली होतीस? मात्र यावर श्वेता काहीच उत्तर देत नाही, ती फक्त तेजा आणि प्रेरणाकडे बघत असते। तेव्हा तेजा म्हणते की अगं सस्पेन्स आता बस ना, सांग ना गं लवकर। तेव्हा श्वेता वैतागत म्हणते की कशा मुली आहात गं तुम्ही, मैत्रीण एवढ्या लांबून प्रवास करून आली आहे, तिला चहा पाणी सरबत काहीतरी विचाराल की नाही? तेव्हा तेजा म्हणते की जास्त भाव नको खाऊसा श्वेता, त्या वल्लरीने एक काम सांगितलं म्हणून लगेच तिची असिस्टंट झालीस का? तुला काय वाटलं पुरावे तुला गोळा करायला सांगितले म्हणून तू डिटेक्टिव्ह आहेस का? आणि मुळातच पुरावे फक्त वल्लरीला दाखवणार आहे अशी शपथ घेतली आहेस का गं तू? आणि तुला काय वाटतं आम्हाला काही समजत नाही का? सगळं समजतं, ते त्या वल्लरीला समजतं ना, असं तुला वाटतं? तेव्हा श्वेता म्हणते की दाखवणारच आहे, पण फक्त वल्लरीलाच दाखवणार आहे, आणि तसंही वल्लरीने एक्सप्लेन केल्याशिवाय तुला काही कळणार आहे का गं तेजा? तेव्हा तेजा आता श्वेतावरती चिडते आणि म्हणते की तुला काय वाटतं गं, देवाने काय फक्त तुलाच अक्कल दिली आहे का, आम्हाला अक्कल नाही दिली का?
आणि म्हणते की बरं जा, नको सांगूस, तुला काय वाटलं ग, तू आम्हाला नाही सांगितलंस तर आम्हाला काही कळणार नाही का? आता तेजा आणि श्वेता दोघींचाही वाद चालू असतो तेव्हा प्रेरणा या दोघींकडेही खूपच कौतुकाने बघत असते आणि ती आता मनातच म्हणते की स्वामी, या दोघींच्या भांडणामुळे मला आमचे जुने दिवस आठवले. अशा सतत भांडत असायच्या या एकमेकींशी, क्षणात भांडायच्या आणि क्षणात एकमेकींच्या गळ्यात सुद्धा पडायच्या. हे दिवस मला पुन्हा दाखवा स्वामी. या दोघींचं भांडण बघून सगळा त्रास पुन्हा एकदा विसरल्यासारखं वाटायला लागले, असं म्हणून ती या दोघींकडे बघून गालातल्या गालात हसत असते. तितक्यातच श्वेताचं लक्ष प्रेरणाकडे जातं आणि प्रेरणाला असं एकटीलाच गालातल्या गालात हसताना पाहून श्वेता खूप शॉक होते आणि ती तेजाला सुद्धा खुणावून प्रेरणाकडे बघायला सांगते. तेव्हा आता तेजा सुद्धा प्रेरणाकडे बघायला लागते. आता या दोघीही प्रेरणाजवळ जातात. आता तेजा प्रेरणाला म्हणते की आपले जुने दिवस आठवले म्हणून हसतेस ना प्रेरणा, आणि म्हणते की बुलबुल बागेत आपण कसला धुडगूस घालायचो ग, खरंच मजा यायची ना तेव्हा. प्रेरणा म्हणते की हो ग, आणि आपली मिठू जेव्हा पहिल्यांदा आली होती तेव्हा कसली गांगारली होती ग, आणि वल्लरीची सुद्धा तीच परिस्थिती होती. तेव्हा श्वेता म्हणते की वल्लरीचं तर ठीक आहे ग, पण मिठूचा काय संबंध आहे गांगारण्याशी? तेव्हा तेजा म्हणते की एक नंबरची पार्टी बदलू होती ती मिठू, म्हणजे माझ्यामध्ये आणि श्वेतामध्ये भांडणं लावायची आणि नंतर श्वेताची बाजू घ्यायची. तेव्हा श्वेता म्हणते की आणि प्रेरणा आपल्या दोघींमधली ती भांडणं कायम सोडवायची बघ, मोठी ताई किंवा आई असल्याची फिलिंग यायची, असं म्हणून आता त्या तिघीही आठवणींमध्ये रमून जातात. आता प्रेरणा म्हणते की पण मग वल्लरी आली आणि तुमची भांडणं सोडवायला मला एक पार्टनर मिळाला आणि ती तर माझ्यापेक्षा जास्त समजूतदार निघाली ग. तिच्याकडे ना माणसांचे प्रॉब्लेम जाणून घेण्याची कला आहे बघ, आणि म्हणूनच आज एवढी चांगली वकील आहे ती. आता श्वेता थोडीशी इमोशनल होते आणि म्हणते की आपली मैत्री, आपली मजा मस्ती आणि आपलं बॉन्डिंग हे लग्नानंतर सगळं हरवलं का ग प्रेरणा? आणि म्हणते की मैत्री म्हणतात ते दुसरं काय असतं ग, एकमेकींच्या सुखादुखात साथ द्यायची, चांगल्या वाईट काळात बरोबर राहायचं, मैत्रीण चुकली तर तिचा कान धरायचा, ओरडायचा हक्काने किंवा नीट समजावून सांगायचं, हेच असतं ना, अजून काय वेगळं असते ग मैत्री? तेव्हा प्रेरणा म्हणते की खरं आहे श्वेता, पण संसाराच्या रगाड्यात आपली मैत्री थोडी मागे पडली, हे ॲक्सेप्ट करायला हवं आता आपण. म्हणजे कित्येक वेळेस तर असे प्रसंग आले की असं वाटायला लागलं की आपली मैत्री आता तुटेल की काय, पण स्वामींच्या कृपेने किंवा आपली टेलिपॅथी खूप स्ट्रॉंग असल्यामुळे आपण जेव्हा केव्हा अडचणीत होतो ना तेव्हा कायमच धावून आलो एकमेकींसाठी. तेव्हा आता तिघीही खूपच इमोशनल होतात. आता तेजा म्हणते की पण आपण आता यापुढेही एकमेकींसाठी धावून यायचं. आता मिशन फक्त एकच, मैत्री रिबिल्ड. आता काही झालं ना तरी आपण एकमेकींपासून लांब नाही जायचं. जे जुनं होतं, जे झालं ते गंगेला मिळालं, ते जाऊ दे. आपली ती मैत्री, आपले ते जुने क्षण आता आपण पुन्हा नव्याने अनुभवायचे आणि याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची. आणि जर कुणी असं वागलं नाही ना तर मी अण्णा केदार बनून सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटी ना. तेव्हा आता या तिघीही हसायला लागतात आणि खूपच इमोशनल झालेले असतात आणि एकमेकींना मिठी मारतात. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की मनोज वल्लरीला विचारायला लागतो की वल्लू, श्वेताताईंनी नाशिकवरून जे पुरावे आणले आहेत ते नक्की काय आहेत ग, हे आता तरी आम्हाला सांगशील का? आणि म्हणतो की हे बघ, आता जास्त ताणू नकोस. तेव्हा तेजा म्हणते की हो ग वल्लरी, तू जेव्हापासून सांगितलंयस ना की सगळं कुणी केलं असे याचा विचार करून करून डोक्याची मंडई झाली ग, त्यामुळे आता सांग लवकर की काय आहे नक्की. यावर आता वल्लरी म्हणते की तेजाताई, प्लीज माझं एक काम करा ना, स्टडी टेबलवर पंचनाम्याची एक कॉपी ठेवली, ती घेऊन याल का? आणि ती श्वेताला म्हणते की श्वेताताई, नाशिकवरून तुम्ही जे पुरावे आणले आहेत ते नीट हँडल केलेत ना? तेव्हा श्वेता म्हणते की हो वल्लरी, तू जसं सांगितलंस ना तसंच केलं आहे. माझे फिंगरप्रिंट्स वगैरे उमटणार नाहीत याची व्यवस्थित काळजी घेतली आहे मी आणि नीट सगळे पुरावे पाऊचमध्ये घालून आणलेत. थांब आलेच मी, असं म्हणून ती आत जाते. तेव्हा आता प्रेरणा वल्लरीला विचारायला लागते की वल्लरी, अगं नक्की काय पुरावे मिळाले श्वेताला, प्लीज सांग ना आता तरी. यानंतर आता श्वेता ते सगळे पुरावे आणून वल्लरीकडे देते तर तेजासुद्धा पंचनाम्याची कॉपी घेऊन येते. तेव्हा आता वल्लरी सांगायला लागते की आम्हाला जेव्हा कायद्याचा अभ्यास शिकवला जातो ना तेव्हा कुठल्या गुन्ह्यासाठी कुठला कलम लागू होतो, कुठल्या गुन्ह्यासाठी कुठली शिक्षा असते एवढंच नाही शिकवलं जात, त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुन्हेगार कसा ओळखायचा हे शिकवलं जातं. अनेकदा डेड बॉडी आपली गुन्हेगारापर्यंत पोहोचायला मदत करत असते आणि मी पंचनाम्याचे रिपोर्ट्स वाचलेत. आणि ती तेजाला म्हणते की तेजाताई, पुन्हा एकदा तुम्हीही वाचा.
या पंचनाम्याच्या रिपोर्टमध्ये अण्णा केदारवर ज्या गनने गोळी झाडली गेली आहे ना, ती गन आहे CHS 2111285. ही गन तिच्या ॲक्युरेसी आणि स्पीडसाठी ओळखली जाते. आणि पंचनाम्यानुसार प्रेरणाताईंनी अण्णा केदारवर ज्या अंतरावरून गोळी झाडली आहे ना, त्या अंतरावरून गोळी अण्णा केदारच्या शरीराच्या आरपार जायला हवी होती. पण पंचनाम्यात स्पष्ट लिहिले आहे की ही गोळी अण्णा केदारच्या शरीरात सापडली. आणि अजून एक सांगायचं झालं तर प्रेरणाताईंनी गन पहिल्यांदा हातात घेतली होती. आणि पहिल्यांदा जेव्हा माणूस गोळी झाडतो त्यामुळे त्याच्या हाताला त्या गोळीमुळे झटका बसू शकतो. आणि त्या झटक्याचं कॅल्क्युलेशन करणं हे प्रेरणाताईंना शक्यच नव्हतं. त्यामुळे या सगळ्यांनी एक गोष्ट स्पष्ट होते, प्रेरणाताईंच्या गनमधून निघालेली गोळी ही अण्णा केदारच्या छातीला लागलेलीच नाही आहे. तेव्हा आता मनोज आश्चर्याने विचारतो की 1 मिनिट, म्हणजे प्रेरणाताईंनी चालवलेली गोळी अण्णा केदारच्या छातीला लागलेलीच नाही आहे, मग कुठे गेली ती गोळी? तेव्हा वल्लरी श्वेताला खुणावून तिने आणलेला पुरावा दाखवायला सांगते. तेव्हा आता श्वेता तो पाऊच हातात घेऊन सर्वांना दाखवायला लागते. तर त्या पाऊचमध्ये तीच गोळी असते जी प्रेरणाच्या बंदुकीतून निघाली होती. आता वल्लरी सांगते की हीच ती गोळी, पण ती अण्णा केदारच्या शरीरात गेली नाही आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, प्रेरणाताईंनी अण्णा केदारचा खून केलेलाच नाही आहे. तेव्हा हे ऐकून आता सगळेजण खूप शॉक होतात. तेव्हा वल्लरी सांगते की कारण त्यांनी चालवलेली गोळी भलतीकडेच जाऊन लागली. तेव्हा हे ऐकून आता सगळेच खूप गोंधळून जातात आणि कुणाला काहीही कळत नाही. तेव्हा आता मनोज वल्लरीला विचारतो की वल्लू, हे बघ, प्रेरणाताईंनी हा खून केलेला नाही आहे, याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत. तू जो प्लॅन केला होता त्याप्रमाणे प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घेतली, त्याच्यामध्ये तुमची खोटी खोटी भांडणंसुद्धा झाली आणि तो व्हिडिओ व्हायरलसुद्धा झाला. पण ज्या व्यक्तीने अण्णा केदारचा खून केला आहे ती अजूनही आपल्यासमोर आलेली नाही आहे. त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे आणि आपल्यासमोर कधी येईल? तेव्हा वल्लरी म्हणते की येईल, लवकरच येईल. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा, तेजा आणि श्वेता गप्पा मारत बसलेले असतात. आता तितक्यात कोणीतरी येऊन दरवाजावरती नॉक करायला लागतं. तेव्हा आता प्रेरणा दरवाजाकडे बघायला लागते तर समीर आलेला असतो. आता समीरकडे बघून प्रेरणा खूप शॉक होते. तर तेजा आणि श्वेतासुद्धा खूपच शॉक झालेले असतात. आता आणि या तिघीही समीरकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता समीर आतमध्ये येतो आणि प्रेरणाला विचारायला लागतो की प्रेरणा, कशी आहेस तू? तेव्हा प्रेरणा समीरला काही उत्तर न देता दुसरीकडे तोंड फिरवते. आता समीर प्रेरणाला विचारायला लागतो की तुझ्या बाबतीत जे जे घडलं ना, ते आले माझ्या कानावर आणि म्हणतो की मी असा अचानक आल्यामुळे तुला धक्का बसला असेल आणि तुम्ही सगळे शॉकमध्ये पण असाल. पण सगळं कळल्यानंतर मला राहवलं नाही, म्हणून फक्त तिची विचारपूस करण्यासाठी मी इथे आलो आहे, एवढंच. तेव्हा आता श्वेता रागातच म्हणते की नाही, बरं झालं चौकशी करायला आलायस ते, अशा वेळेस कुणीतरी आधार देणारं हवं असतं ना. तर तेजासुद्धा म्हणते की मला ना खूप कौतुक वाटतं रे समीर तुझं, म्हणजे मागचं सगळं विसरून फक्त प्रेरणाची काळजी वाटते म्हणून तू इथे आलेस, कौतुकास्पद आहे. खरंच थँक्यू सो मच तिची इतकी काळजी घेतल्यामुळे आणि इथे आल्याबद्दल. तेव्हा समीर म्हणतो की त्यात थँक्यू काय म्हणायचं आहे, मला खरंच प्रेरणाची मनापासून काळजी वाटते. आणि तो प्रेरणाला म्हणायला लागतो की प्रेरणा, तू हार मानू नकोस प्लीज. हे बघ, अजितसुद्धा लवकरच तुरुंगातून बाहेर येईल आणि त्याची शिक्षासुद्धा संपून जाईल. पण तोपर्यंत तुला कधीही कुठलीही गरज वाटली ना तर हक्काने फोन कर मला, संकोच वाटू देऊ नकोस. एवढंच बोलायचं होतं मला, येतो मी, असं म्हणून तो जायला लागतो. तेव्हा श्वेता समीरला थांबवत म्हणते की अरे निघतोच कशाला, नाहीतर परत म्हणशील प्रेरणाची एवढी चौकशी करायला आलो होतो पण तिच्या मैत्रिणींनी साधा चहा पण विचारला नाही, बस आणि चहा घेऊन जा. तेव्हा तेजा म्हणते की नाही, चहा पावडर संपले. आता समीरला तेजा आणि श्वेताचा खूपच राग येत असतो, मात्र तो स्वतःवर कंट्रोल करतो आणि परत प्रेरणाला म्हणायला लागतो की प्रेरणा, त्या अण्णा केदारसारखी नीच माणसं जगभरात पसरलेली आहेत, पण खरंच तुला देवाचे आभार मानायला हवेत की तुझ्या या सगळ्या मैत्रिणींनी, अजितने तुला वाचवण्यासाठी धावून आले ते तिथे. पण आता इथून पुढे त्यांच्यासोबत मी सुद्धा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता समीरचं बोलणं ऐकून प्रेरणाला मात्र खूपच राग येत असतो. आता समीर प्रेरणाला म्हणतो की तुला कसलीही गरज वाटली ना तरीही तू निम्म्या रात्रीसुद्धा मला फोन करू शकतेस, काळजी घे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी समीरच्या गाडीत असते आणि त्याची गाडी आता अचानक बंद पडते. तेव्हा समीर गाडीतून उतरून बाहेर येतो. तेव्हा वल्लरी पटकन त्याच्या गाडीमध्ये असणारे कसले तरी बिल्स चेक करायला लागते आणि त्या बिल्सकडे बघून ती खूप शॉक होते. यानंतर आता वल्लरी तेजाला सांगायला लागते की तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला या ऑफिसमध्ये जाऊन एक पुरावा शोधून काढायचा आहे. तर आता यानंतर ती प्रेरणाच्या त्या 2 मैत्रिणींना सांगायला लागते की प्रेरणाताई तर आता यात अडकल्यात, त्यामुळे त्यांना शिक्षा तर होणारच आहे, त्यामुळे मला तुमची एक छोटीशी मदत हवी आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात येऊन साक्ष द्या आणि माझी मदत करा. तर इकडे तेजाला आता समीरच्या ऑफिसमध्ये काहीतरी सापडतं आणि ती जोरात ओरडते की सापडली.
तर इकडे वल्लरी प्रेरणाच्या मैत्रिणीसोबत बोलत असते आणि आता तेजाचं हे ऐकून ती सुद्धा आनंदाने जोरात ओरडते आणि म्हणते की सापडली. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.